सर्वांना नमस्कार। वाशिम जिल्ह्यामध्ये ज्यांनी KG to PG शैक्षणिक विकासाचा ध्यास घेऊन हे एक शैक्षणिक संकुल मोठ्या प्रमाणात प्राप्त परिस्थितीमध्ये उभा करून वाशिमकरांसाठी एक शैक्षणिक सेवेची संधी निर्माण करून दिलेली आहे। आणि यापेक्षाही आपण पाहत आहेत की आणखी विकसितच्या स्टेजवरती असणारे हे शैक्षणिक संस्था याचे सर्वेसर्वा सन्माननीय आदरणीय आमदार ॲडव्होकेट विजयरावजी जाधव साहेब, त्याचप्रमाणे गेल्या 10 दिवसापासून तुम्ही पाहताय की अगदी जे लीडरमध्ये असतं तेच त्यांच्या टीममध्ये येतं, जशी राजा तशी प्रजा। त्याच ध्यासानं आपल्या सर्वांसोबत या महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर जाधव साहेब, त्याचप्रमाणे प्रशिक्षणार्थी असून सुद्धा आणि या सौभाग्यवती सुशीलाताई विद्यालयाच्या मुख्याध्यापक सन्माननीय श्रीकांतजी जोशी साहेब, तुमच्यामध्ये असून सुद्धा अगदी व्यवस्थापनामध्ये हिरिरीने सहभाग घेत होते असे सन्माननीय जोशी साहेब, उपस्थित सर्व सुलभक मान्यवर, तुम्ही उपस्थित बंधू आणि भगिनींनो। साहेब, खरा प्रश्न होता की या प्रशिक्षणासाठी जिल्ह्यामध्ये शिक्षक संख्या जवळपास 450 होती आणि डाएटसाठी हा एक मोठा प्रश्न होता की प्राप्त परिस्थितीमध्ये उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आम्हाला जास्तीत जास्त संख्येनं इथं शिक्षक सहभागी करून त्यांना सोयी सुविधा उपलब्ध करून कशा मिळतील या उन्हाच्या दिवसामध्ये, पण आपण तो सोडविलात। गेले 10 दिवस अगदी तुम्हाला कदाचित माहीत नसेल बांधवांनो, साहेबांचं लक्ष आणि इथल्या व्यवस्थापनामधील जे काही त्यांची टीम आहे, म्हणजे प्राचार्य महोदय असतील किंवा जोशी सर असतील किंवा त्यांची टीम, यांचं प्रत्येक गोष्टीवर बारीक लक्ष होतं। तुम्हाला कदाचित भगिनींना माहीत नसेल, आल्या आल्या त्यांनी मला म्हणाले की ज्याला आपण इंग्रजीमध्ये फीडिंग रूम म्हणतो, हिरकणी कक्ष, बरोबर आहे, ते सुद्धा सरांनी सांगितलं की ज्यांची आवश्यकता आहे आणि आहेत साहेब की 3-3 महिन्याची 2-2 मुलं असणाऱ्या सुद्धा त्यांना उपलब्ध करून दिला। म्हणजे इतकं बारीक सारीक नियोजन, अगदी स्वच्छतेपासून स्वच्छतागृहापासून आमच्या महिला भगिनींना बांधवांना हे संकुल उपलब्ध करून दिलं। इतकी प्रशस्त इमारत तुम्ही उपलब्ध केली, कुठलीही गैरसोय इथं झालेली नाही माझ्या प्रशिक्षणार्थ्यांच्या बांधवांची आणि भगिनींची। तथापि जर आमच्याकडूनच आणि प्रशिक्षणार्थ्याकडून नजर चुकीनं काही त्या संदर्भात या इमारतीच्या किंवा इतक्या छान वास्तूमध्ये काही हे झालं असेल तर त्याबद्दलही मी दिलगिरी व्यक्त करतो, आपली क्षमा मागतो। पण नक्कीच सर्वांच्या वतीनं या शैक्षणिक कार्यासाठी साहेब आपणाला शुभेच्छा देतो आणि पुन्हा मला असं वाटतं की आपल्याला पश्चिम महाराष्ट्रात वाशिमकरांना जाण्याची गरज नाही, कारण हे इतकं मोठं शैक्षणिक संकुल आहे आणि कुठलंही नाही, सहकार्याची भावना प्रत्येक व्यक्ती टीम म्हणून साहेब, जोशी सरांची टीम असेल किंवा साहेबाची टीम असेल, यांचे सुद्धा आमच्यात येऊन बसायचे, तुम्ही इथं हे घ्या, असं कोणाला काही वाटलं नाही। काही जणांनी तर लायब्ररी पाहून आले, मनोगत व्यक्त केली, लायब्ररीत सुद्धा पाहून आले, प्रयोगशाळा पाहिल्या, इकडं पाहिले आणि या निसर्गरम्य परिसरामध्ये फोटो सुद्धा काढलेले, त्यांनी आता फोटो सुद्धा काही रूम याच्यामध्ये आहेत। म्हणजे पूर्णतः हे घेतलं आणि हीच परिस्थिती पश्चिम महाराष्ट्रात आहे, काही वेगळं नाही, जे जर इथं निर्माण केलेलं आहे। तेव्हा आणखी या विकासासाठी नक्कीच तुमच्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्यासाठी मी मनपूर्वक ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि तुम्ही एवढी मोठी सोय उपलब्ध करून दिली त्याबद्दल जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतो आणि आपल्या सदैव ऋणात राहू इच्छितो।